तर तिकडे अकोला जिल्ह्यामध्ये पुढील काही तासांसाठी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 24 तासांपासून अकोला शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। अकोला शहरातील अनेक रस्ते जलमय झाले। दुर्गा चौक ते जठारपेठ या रस्त्यालाही नदीचं स्वरूप आलंय। नाले साफसफाई अभावी रस्त्यांना हे नदीचं स्वरूप आल्याचं आपण पाहू शकतो। अकोला जिल्ह्यासह शहरामध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आपण पाहू शकतो की आपण असं शहरातल्या या दुर्गा चौक जाणाऱ्या रोडवर पाहू शकतो की रोडवर गुडघाभर पाणी इतकं या ठिकाणी साचलेलं आहे। नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। अजून 3 ते 4 तास अजून मुसळधार पाऊस असल्याचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे। गेल्या 24 तासापासून या ठिकाणी जो आहे तो मुसळधार पाऊस सुरू आहे। पाहू शकता की सकाळपासूनही या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला अजून 3 ते 4 जे आहे तास अजून पाऊस वाढणार असल्याचं या ठिकाणी हवामान सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण जे आहे संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे। जे नाले आहे ते नाले आता तुडुंब भरून वाहताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला।